वाह वाह संजीवनी वहिनी वाह, तुम्ही तर वाईटपणाचा ना कळसच गाठलाय. सुजित भैया साहेब, अपर्णाने आम्हाला सांगितलं आणि आई साहेबांची इच्छा होती म्हणून आम्ही या घरात आलो होतो. आणि या घरात जर आपणाला अशी वागणूक मिळणार असेल तर आम्हाला इथे नाही राहायचं. आई साहेब आता घरात नाहीये, त्या जेवण केव्हा येतील ना त्यांना सांगा की सुजितराव आणि अपर्णानं 15,000 नाही 15,000 नाही 15 लाखाची चोरी केली आणि ते घर सोडून निघून गेले. चला पडा. सुजित 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 घर सोडून जाऊ नको, तुला माझी शपथ आहे. नको ना सुजित. ज्या घरात माझ्या बायकोला अशी वागणूक मिळणार असेल मी त्या घरात राहावं असं वाटतं का तुला बेबी मावशी? चला बॅग भरायची आपल्याला. आओ ऐका ना, मी हात जोडते, प्लीज घर सोडायच्या गोष्टी करू नका ना. इतक्या मुश्किलीने तुम्ही या घरात आलात आणि आता तर आईसाहेब पण नाहीये घरात आणि कोणी काही बोललेलं नाही. मला काही वाटलं नाही. ही सगळी आपलीच माणसं आहेत. आओ तुम्हाला जरी काही वाटलं नसलं ना तरी आम्हाला वाटलं. आमच्या बायकोला बोलल्यानंतर आम्हाला त्रास होतो. चला बॅग भरायची आपल्याला. मी पाया पडते, प्लीज असा विचार करू नका ना. काढून टाकाय तुमच्या मनातून. सुजित भाऊजी, अपर्णा, हे बघा, फक्त एका व्यक्तीच्या त्रासामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. अपर्णा, अगं 2 जीवाची आहेस तू. बेबी मावशी, काही बोलणार आहात का तुम्ही? अपर्णा, संजूच्या वतीनं मी माफी मागते बाई तुझी. ओ बेबी मावशी, तुम्ही नका माफी मागू. घ्या, अजूनही हिचीच बाजू घेणार आहात का तुम्ही? ए बाई अपर्णा, कुणाकडनं काही अपेक्षा ठेवू नकोस. ही मूग घेऊन गप्पच उभी राहणार आहे. हिची सासू माफी मागते तरी पण तिला काही लाज नाही बघ. हे बघ, आम्ही माफी मागतो तुझी, पण तू आज चल. वहिनी साहेब, कुणी पण माफी मागायची गरज नाहीये. आमचं ठरलंय, मी चाललो. सुजित थांब. हात सोड, हात सोड. बस अपर्णा, ओ बस. मी माफी मागणार नाहीये. बस. जिने चूक केली आहे तीच माफी माग. संजू, आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर अपर्णाची माफी मागा. तिला सांग, मी चुकली, यानंतर असं कधीच होणार नाही. संजू, मी काय म्हणतोय कळतंय का तुला?
तुला ऐकू येतंय का? आत्ताच्या आत्ता माफी माग संजू. माफी माग. मला माफ करा. मोठ्याने. सुजित भाऊजी, अपर्णा, माझी चूक झाली, मला माफ करा. संजूताई, तुम्ही माफी नका हो मागू. फक्त तुमच्या मनातला गैरसमज तेवढा दूर करा. मी कसलीच चोरी केली नाहीये. अहो, हे घर माझं आहे. मागितलीस ना माफी? आज फक्त माफी मागायला लावली. एके दिवशी माझ्या पायावर नाकही घास. गॅरंटी. आणि त्या दिवशी मी टॉक करत. वहिनी साहेब, एक सांगू का? तुम्ही आपणाला चोर समजून लई कमी लेखलंय. मी आता तिला फोनवर बोलताना ऐकलं, मला कळलंय अपर्णा कोण आहे ते. तुम्ही आपणाला चोर समजून लई कमी लेखलंय. मी आता तिला फोनवर बोलताना ऐकलं, मला कळलंय अपर्णा कोण आहे ते. लय भयंकर बाई ती. तिला पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेने पाठवलंय एजंट म्हणून. आणि तिला भारतात फक्त यासाठी पाठवलंय की तिनं ढाले पाटलांच्या घराचा सर्वनाश करावा. वहिनी साहेब, ती टेररिस्ट आहे, ट्रेंड टेररिस्ट आहे. जशी तुमची पोलीस ट्रेनिंग होणार आहे ना तशी. का असं काही आहे का की तुम्ही त्याचे पाय बघितले, पाय ते असे सरळ सरळ होते का
किंवा तिला असं झाडाला उलटायला टाकलेलं बघितलं का? ते हाडळबिड असेल तर काय करायचं? हा, किंवा असं आहे का की आपण नाहीच आहे? हा, सगळ्या ढाले पाटलांना स्किझोफ्रेनिया झाला आणि फक्त तुम्हाला माहिती आहे की आपण नावाचं कोणीच नाहीये. हा, तुम्ही ना असाच आउट ऑफ द बॉक्स विचार करत राहा, कारण असे नॉर्मल डिस्गस्टिंग विचार करून झालेत. तुम्ही ना या अशाच ट्रॅकवर राहा, म्हणजे पुढच्या काही महिन्यात तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ येईल आणि तुम्ही फक्त औषधानेच बरे व्हाल. काही वाटत नाही हो आता असलं बोलण्याचं. पंजाबरावांची मुलगी आहे ना मी. लय सवय आहे मला या असलं खौट बोलणं ऐकून घ्यायची. आणि सुजित भाऊजी, आपला एक फंड आहे. एकदा काही एखाद्या माणसाला जवळचं मानलं की मग तो किती पण वाईट बोलू दे, तो कायम जवळचाच राहतो. त्रास याचाच होतोय की तुम्ही जवळच्या का झालात. लई लांब जायची गरज आहे तुमच्यापासून. इतकं पण लांब नको जाऊच रे सुजा, की ज्या वेळेस तुला सगळं खरं कळलं आणि पश्चाताप होईल, माझ्याशी बोलावंसं वाटेल. आणि मागं वळून बघशील तेव्हा कदाचित मी दिसणार पण नाही. अहो, अहो, तुम्ही पण असं वागणार आहात का माझ्याशी? तुम्ही म्हणलात म्हणून मी माफी मागितली ना त्या पोरीची. अपर्णा नाव आहे तिचं. अपर्णाची मी माफी मागितली ना अपर्णाची. तुला काय वाटतंय? तुला तिची माफी मागायला लावल्यानंतर मला आनंद झाला असेल, मला त्रास झाला नसेल? असं म्हणले का मी? संजू, खूप बोललीस, 1000 वेळेस ऐकलंय मी. आता मी काय म्हणतो ते नीट ऐक. हे बघ, लग्न झाल्यापासून तुझ्याकडूनच नाही माझ्याकडूनही बऱ्याच चुका झाल्या आहेत. केलेल्या चुकांमधून आपण बरेच चढ उतार पाहिलेत. खूप कठीण प्रसंगांना सामोरं गेलोय. आता अजून नको. संजू, मी तुला यापूर्वी सांगितलं, आत्ताही परत सांगतोय, सगळं चांगलं होतंय. तुझं सिलेक्शन झालं, माझ्या शेतीचा प्रश्न सुटला, मजुरांचा प्रश्न सुटला, दोघांचं लग्न झालं, बाळ होतंय त्यांना. प्लीज असं वागून त्यात विरजण टाकू नकोस. अहो, मी विरजण टाकेन? संजू, बोलू नकोस, विचार कर. गुड नाईट.
सेलिब्रेशन? होमवर्क कम्प्लीट नाही झालाय तुझा. आम्ही रात्रीचं फक्त दूध पितो. बसले तर चालेल ना? हा. आपल्या घरात आपल्या टाईपची कॉफी प्यायचा आनंद काही वेगळाच का वहिनी? आम्हाला लई अनुभव आहे, तू नवीन आहेस. एन्जॉय. पण काय वहिनी साहेब, आई साहेबांच्या नजरेत माझी इमेज आता जशी आहे तशी तुमची आधी कधीतरी होती का? जरा हळू. मान वर करून त्याचा चालता चालता खालची एखादी पायरी मिस व्हायची. खड्ड्यात पडशील. बी शेफ. 2 जीवाची आहेस. मी हुशार आहे असं आम्हाला पण वाटलं होतं, पण अर्धवट डोक्याचीच आहेस. शिप्पारसी बाना कुठचा? ओ राजश्री ढाले पाटील, मी काय त्या पंजाबरावची संजू नाही तुमची नसती टिमटिम ऐकून घ्यायला. तेव्हा माझ्याशी तोंड सांभाळून बोलायचं. तिच्यापेक्षा मूर्ख आहेस तू. चोरी करायची अक्कल नाही तर नाही करायची चोरी. वहिनी साहेब, तुला काय वाटलं? चोरी करताना फक्त त्या पोरीनच बघितलं तुला? म्हणजे 15,000 रुपये आम्ही तेव्हाच देऊ शकलो असतो, पण आम्ही देत नाही म्हणल्यावर तू कुठनं मॅनेज करतीस हे बघायचं होतं आम्हाला. दिसलं? आमचे आभार मानायला पाहिजेस. फक्त आभार नाही, आमचे पाय धुवून त्याचं पाणी प्यायला पाहिजेस. सगळं बघितलं आम्ही. तुझी चोरी पकडली जातीये लक्षात आल्यावर त्या नव्या मोलकरणीच्या शांताच्या सामानात आम्ही 15,000 रुपये ठेवून दिले. आमचं बजेट कोलमडून तुझ्यासाठी वाचवलंय तुला आम्ही. नाहीतर आजच या घरातून तुझं वेंट गॉन झालं असतं. येतंय का लक्षात? येडी कुठची. खरं तर आमचे पाय धरायला पाहिजेस. धर पाय धर. होतं असं कधी कधी. काही मोहिमा फसतात, पण मी निदान त्या मोहिमा लढाया खेळायची तयारी तरी दाखवते. तुमच्यासारखी कामनाकाची धूळ झाडत बसत नाही इथं. इनमिन 3 दिवस झाले नाही मला या घरात, पण मी त्या पंजाबरावच्या पोरीला सगळ्यांसमोर खोटं पाडून माझी माफी मागायला लावली. जमलंय का तुम्हाला हे इतक्या वर्षात? एकतर आमच्यामुळं तू हो मी जे काही आहे ना ते माझ्यामुळे. तेव्हा उठ सूट माझं क्रेडिट खायला यायचं नाही. तुम्हाला ते जमायचं नाही. 15,000 आम्ही आधी दिले असते ना तर ही वेळ आलीच नसती. वेळेत काम करायला शिका आधी. इथं बसून नसता शहाणपणा शिकू नका. आली मोठी. बेबी मावशी ते
सर्वेश दादांना चिंचगुळाची आमटी करायला सांगितलीये, तर साधं वरण पण लावायला सांगू का? नाही, साधं वरण कशाला, चिंच गुळाची आमटीच सांग. बेबी मावशी, हा, काय करत होतात तुम्ही? मी कुठं काय काय नाही ग. आणि आपण जेवायला बसलो ना की गरम गरम भात लावायला सांग. हा, बेबी मावशी, तुम्हाला पत्रिका बघता येते, सुनेला पोरीसारखी माया लावता येते, पण असं हातचं राखून खोटं नाही बोलता येत.